मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईत 5 स्टार हॉटेलला आग लागलेली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेलला ही आग लागली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आग लागलेली आहे। सध्या अग्निशामक दलाच्या 7 ते 8 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचा जोरदार प्रयत्न करतायत। धुराचे मोठे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत। मुंबईमधून बातमी समोर येते। कृष्णा औटी आमचे प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे? सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ एक पंचतारिक हॉटेल समोर जे आहे आग लागलेली अशी माहिती मिळते। त्या हॉटेलचं नाव आहे फेअरमाउंट हॉटेल। याला जी आग लागलेली आहे असे देखील प्राथमिक माहिती मिळत आहे की हॉटेलच्या वरती असलेल्या एसी डक मध्ये ही आग लागल्याची जी आहे प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी जे आहे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत 7 ते 8 गाड्या ज्या आहे घटनास्थळी दाखल झालेल्या पाहायला मिळतात आणि हॉटेलमध्ये असलेले जे सर्व जे गेस्ट आहेत किंवा बाहेरून येणारे जे अनेक गेस्ट असतात जे हॉटेलमध्ये राहणार आहेत त्यांना देखील बाहेर हॉटेलच्या जे आहे बाहेर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे किंवा बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि याच घटनास्थळी कुठलीही अजूनही जीवितहानी झालेली नाहीये। त्यामुळे राहतेचा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी अग्निशामक दलाकडून जे आहे युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम जे आहे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णा, ज्या पद्धतीने दृश्य समोर येत आहेत, खरं तर धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत। यात कोणाला दुखापत वगैरे झाली आहे त्या संदर्भात काही माहिती येते? नक्कीच आपण दृश्यांमध्ये पाहिलं गेलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात जी आग लागलेली आहे त्यामुळे आगीचे जो लोट आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि या सर्व हॉटेलमध्ये जेवढे सर्व गेस्ट होते किंवा जे आले होते हॉटेलमध्ये त्या सर्वांना एका सुरक्षित स्थळी ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजूनही सध्या या घटनेत जे आहे कोणीही दुखापत कुठलीही जीवितहानी झालेली आपल्याला पाहायला झालेली नाहीये। कृष्णा, आग लागू नये यासाठी किंवा आग लागली तर ती विझवावी योग्य वेळ त्यासाठी एक यंत्रणा असते, तर त्या हॉटेलमध्ये यंत्रणा नव्हती का किंवा ही आग एवढे मोठ्या प्रमाणात कशामुळे पसरलेली आहे? नक्कीच आपण जसं पाहतो की ज्या प्रकारे प्रत्येक हॉटेल्स असतील की अनेक ठिकाणी जे आहे फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे जे आग विझवण्याचं जे यंत्र असतं ते प्रत्येक हॉटेल आणि प्रत्येक फ्लोअरवरती जे आहे ठेवण्यात येतं, परंतु अशी अजून कोणतीही प्राथमिक माहिती मिळाली नाही की फायर जे यंत्र असतं ते वापरण्यात आलेलं आहे की नाही आलेलं आहे। यासाठी जे आहे अग्निशामक दलाकडून अधिकची चौकशी जी आहे अग्निशामक दल आपल्याला करताना पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आग विझवण्याचं कामही अग्निशामक दलाकडून सुरू आहे। कृष्णा, अग्निशामक दलाच्या सध्या किती गाड्या तिकडे आता दाखल झालेल्या दिसत आहेत आणि किती कर्मचारी दिसत आहेत? नक्कीच अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत घटनास्थळी 7 ते 8 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या थेट या हॉटेल खाली पोहोचलेल्या आहेत। त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहे आग विझवण्याचे आपल्याला पाहायला मिळतात। कृष्णा, विमानतळ अगदीच जवळ आहे खरं तर या हॉटेलपासून, त्यामुळे या संदर्भात पण काही विशेष काळजी घेतली जाते? नक्कीच अगदी आपण पाहिलं जसं त्या आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे आपल्याला जवळच आपल्याला पाहायला मिळेल। कुठेतरी आग पसरू नये किंवा अधिक जी आग लागलेली आहे ती पसरू नये त्यामुळे देखील अग्निशामक दलाकडून जे आहे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे। कुठेतरी अगदी जवळच हाकेच्या अंतरावरती विमानतळ आहे त्यामुळे कुठेतरी म्हणजे ज्या विमान उतरण्यासाठी किंवा लँड करण्यासाठी अडथळा येऊ नये त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात जे अग्निशामक दलाकडून जे आहे आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे। निश्चित कृष्णा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी।